नाही, मला एक गोष्ट नाही कळत की बाबा इतक्या नीच वृत्तीनं का वागतायत हे. मराठा समाजाच्या लेकरांना शत्रू समजायचं, मराठा समाजाच्या लेकरांचं वाटलं व्हावं, त्यांना आरक्षण मिळू नये, इतक्या नीच वृत्तीनं का वागतायत हे समजायला तयार नाही. कारण त्यांच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही कधी याचिका दाखल केल्या नाही कोर्टात, आम्ही कधी यांच्या विरोधात मोर्चे रास्तारोको घेतले नाही. इतकी नीच वृत्ती का? शेवटी मी मागेही सांगितलं होतं की सरकार ज्यावेळेस सामान्य गोरगरीब जनतेला आधार देत नाही त्यावेळेस शेवटचा आधार मान्य न्यायदेवता न्यायालय असतं. ते सगळ्यांना न्याय देतं, कारण तिथं हिशोब बरोबर होतो सगळा. तसं न्यायदेवतेवरती आमचा विश्वास आहे. मराठ्यांना 100% आरक्षण मिळणार, त्याच्यात कसलंही दुमत नाही. तुम्हाला हळूहळू करून मराठवाड्यातले सगळे मराठी 2-4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षाच्या आत सगळे मराठी आरक्षणात गेलेले हैदराबादच्या गॅजेटनुसारच दिसतील. त्यामुळं मराठा समाजानं ही संभ्रम निर्माण करून घ्यायची गरज नाही. यांना कितीही पळू द्या, कोर्टात पळू द्या, कुठेही पळू द्या, न्याय मराठ्यांकडूनच होणार, सत्याकडूनच होणार. आणि आपलं सत्य 100-150 वर्षापूर्वीच आपल्या नोंदी आहेत. फक्त एकच बाजू आहे, मराठ्यांनी कायम एकजूट राहिलं पाहिजे. आणि सरकारलाही माझं सांगणं आहे की बाबा मान्य न्यायदेवता न्याय देत आहे, सगळं करत आहे,